नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फुलराणी तिचं काम आटपून निघालेली असते. तेवढे तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात की एवढ्यात निघालीस. फुलराणी म्हणते की हो, आता झालीत की सगळी कामं. आणि ऐका, पेस करून ठेवली, पोरीला तेवढी खायला घाला आणि जाईल तेवढीच तिला खायला घाला. उगाचच भात खा, चपाती खा असं म्हणून तिच्या मागे लागू नका. पोरगी आजारी आहे, जेवढं जाईल तेवढंच द्या आणि बाकी पोरांना खायला घाला. आणि अजून साबुदाणा आणायचं राहिलंय, उद्या नाश्त्याला खिचडी करेल. वडे करणार नाही, तेलकट होतात ना, त्यामुळे वडे करणार नाही. अशोक मामा म्हणतात ते सगळं ठीक आहे, मला तुझ्याशी जरा दुसरंच बोलायचंय. आता इथून तू निघून डायरेक्ट घरी जाणार आहेस का देसाईंकडे जाणार आहे? फुलराणी म्हणते की नाही, इथून मी देसाईंकडे जाणार आहे, मग मी घरी जाणार. अशोक मामा म्हणतात आणि घरी जायला मग तुला किती वाजतील? 10, 10:30 का 11? फुलराणी म्हणते की आता तेवढा उशीर होतोच. अशोक मामा म्हणतात आणि तू मग बसनी जाणार आहेस का? धर हे पैसे ठेव आणि ते कॅब का फॅब करतात ना, ते बुक कर आणि त्याने जा. तर फुलराणी म्हणते अहो कशाला मामा हे? अशोक मामा म्हणतात सांगितलंय तेवढं ऐक, ते कॅब का फॅब असतं ना त्याने घरी जा. एवढ्या रात्रीचं बसनी एकटी घरी जात जाऊ नकोस, निघ आता. असं म्हटल्यावरती फुलराणी तिथून जायला लागते. तर अशोक मामा फुलराणीला म्हणतात की 1 मिनिट थांब, तू सकाळी किती वाजता घरातून बाहेर निघतेस? फुलराणी आधी म्हणते की 6:30, नंतर म्हणते की नाही 7, इथे 8चा टायमिंग असतो ना, त्यामुळं मी घरातून 7ला निघतो. अशोक मामा म्हणतात की आणि तो परशुराम नक्की काय काम करतो ग, का काय करतच नाही? फुलराणी म्हणते की फिक्स असं काही नाही, पण कधी प्लंबिंगचं काम तर कधी कोणाची रिक्षा मिळाली तर 2-3 दिवस रिक्षा चालवतात. अशोक मामा म्हणतात की साधारण महिन्याला किती पैसे मिळतात ग? फुलराणी म्हणते की नक्की असा आकडा नाही, पण 2-3 दिवस काम करतात. मग पैसे मिळाले की जुगार खेळायला जातात आणि जुगारमध्ये हारले की मग त्यांचं डोसकं फिरतं आणि मग ते दारू पितात. आणि मग त्यानंतर परवाच्या दिवशी जसा प्रकार झाला ना तसं ते करतात. अशोक मामा म्हणतात की तुला एकदा पण असं वाटलं नाही का हे मला येऊन सांगावं? फुलराणीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की तुम्हाला आधीच काय कमी त्रास आहे का मामा, त्यात मी माझा आणखीन सांगू? अशोक मामा म्हणतात की अच्छा, म्हणजे तू माझा त्रास कमी केला तर. पण हे सगळं लपवून माझ्या मनाला जो त्रास झाला त्याचं काय? फुलराणी म्हणते की मामा तुम्हालाही माहिती की तुमचा हात माझ्या डोसक्यावर आहे, म्हणून तर हा संसाराचा गाडा मी ओढते. तुमचे आधीच उपकार. तर अशोक मामा फुलराणीला आडवतच म्हणतात की हा उपकार, हा उपकार शब्द ना मला खूप टोचतो. अगं तू माझ्यासाठी, वेणूसाठी आपलं आयुष्य वेचलं. मी कधी म्हणालो का की तू हे जे काही केलं ते माझ्यावरती उपकार केले? आणि मी तसं कधी म्हणणार नाही. पुढे अशोक मामा म्हणतात की मी त्या परशूला फोन करून बोलू का? फुलराणी म्हणते नाही नको, तो परत तुम्हाला काही उरफट्ट बोलला तर माझं डोकं फिरेल. अशोक मामा म्हणतात बरं तू सांग मला, मग मी तुझ्यासाठी काय करू? फुलराणी डोळे पुसते आणि म्हणते की ऐका, जेवण करून ठेवलंय, त्या पोरांना जेवायला घाला आणि तुम्ही सुद्धा 4 घास खा आणि निवांत झोपा. एवढंच करा. आणि उद्या सकाळी 8च्या पहिल्या बेलला ना दरवाजा उघडला पाहिजे, तो पण फ्रेशमध्ये. असं म्हणत फुलराणी तिथून जाते. तर इकडे भैरवी अनिशला फोन करते आणि म्हणते की हॅलो अनिश, आपण भेटूयात का, मस्त कॉफी पिऊयात? अनिश म्हणतो की आत्ता नको, आत्ता माझा मूड नाहीये. भैरवी म्हणते का, काय झालं? अनिश म्हणतो सांगितलं ना की आत्ता नको. भैरवी म्हणते बरं ऐक ना, मी मुलांना सायकल दिली होती, त्यांनी चालवली का रे, मज्जा आली का त्यांना? अनिश म्हणतो की मुलांनी सायकल चालवली, धडपडले, लागलं, डॉक्टर सगळं काही झालं. भैरवी म्हणते व्हॉट? मी आता लगेच येते मुलांना पाहायला तिकडे. अनिश म्हणतो की नको, आत्ता नको येऊ, आधीच खूप झाले, त्यात तू आली की अजून काहीतरी होईल. भैरवी म्हणते अरे पण का? बरं ठीक आहे, तुला कॉफी नसेल ना प्यायची, नको पिऊस, पण आपण भेटूयात ॲटलिस्ट. मी तुझ्या घरापाशीच येते. माझ्यामुळंच झालं ना हे सगळं, मीच दिली होती ना सायकल, सो प्लीज यार आपण भेटून बोलूयात. अनिश म्हणतो बरं ठीक आहे चालेल. त्यानंतर इकडे संयमी इरा आणि ईशानला म्हणते की तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात, त्याआधी तुम्ही नीट जेवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. असं म्हणत संयमी तिथून जाते. तर इरा लगेच मोठ्याने ओरडते की ईशान म्हणतो अगं काय झालं? इरा म्हणते की हे दुखतंय. ईशान म्हणतो आता तर तू बरी होतीस. इरा म्हणते अरे हे अधूनमधून दुखतच असतं, मला लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स आहे आणि आता थंडीत तर हे खूप जास्त दुखणार. ईशान म्हणतो की आपण तुला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी खेळूया का? इरा म्हणते डॉक्टरांनी सांगितलंय खेळायचं अजिबात नाही. ईशान म्हणतो बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी गाणं म्हणतो. असं म्हणत तो मोठमोठ्याने गायला लागतो. इरा म्हणते की दुखतंय. ईशान म्हणतो काय दुखतंय? इरा म्हणते की डोकं दुखतंय. ईशान म्हणतो का? इरा म्हणते की तू गातोयस ना, म्हणून तुझ्या आवाजाने माझं डोकं दुखायला लागलं. तर ईशान म्हणतो की इरा चल, तुला ना माझ्या टॅलेंटची ना काही कदरच नाहीये. इरा म्हणते तुझ्यात आणि टॅलेंट, आरशामध्ये तोंड बघ. तर ईशान लगेच आरशामध्ये पाहतो आणि म्हणतो की बघ, खूप सारं माझ्याकडे टॅलेंट आहे.
इरा म्हणते, हो का, इकडे मग तुझ्याकडे खूप टॅलेंट आहे का, इकडे, असं म्हणत ती त्याचा हात दाबते. तिथं त्याला सुद्धा लागलेलं असतं. हात दाबताच ईशान मोठ्याने ओरडायला लागतो. इरा हसायला लागते तर ईशान तिचा लगेच दुसरा हात दाबतो आणि हे दोघं जण मस्ती करायला लागतात. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात की अरे वा, तुम्ही भांडताय म्हणजे नॉर्मल झालेले दिसताय. इरा म्हणते की आजोबा, हा ईशान बघा ना, हा मला त्रास देतोय. अशोक मामा म्हणतात की ईशान कशाला त्रास देतोय रे, रडेल ना आमचा धडपडा कांदा. इरा म्हणते आजोबा, धडपडा कांदा नाही, बडबडा कांदा. अशोक मामा म्हणतात की मी आता तुला नवीन नाव ठेवलेलं धडपडा कांदा. तू सारखं धडपडत असते ना इकडं तिकडं, म्हणून धडपडा कांदा. पुढे अशोक मामा इराच्या जवळ बसतात आणि म्हणतात की इथं दुखतंय का बाळा. इरा लगेच ओरडते की हो आजोबा, दुखतंय. अशोक मामा म्हणतात आता हे दुखलेलं बरं होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला औषधं घ्यावी लागतील आणि औषधं घेण्याआधी आपल्याला त्यासाठी आधी जेवावं लागेल. तेवढ्यात तिथे संयमी ही पेज घेऊन येते. अशोक मामा म्हणतात की चला आता ही पेज खाऊन घ्यायची पटकनी बरं. इरा म्हणते की आजोबा, मला ती पेज अजिबात आवडत नाही. अशोक मामा म्हणतात की असं कसं, पेज खाल्ली तर तू स्ट्रॉंग होशील. चला आता आजोबा आपल्या नातीला पेज भरवणार. तर ईशान लगेच नाटक करायला लागतो. तो म्हणतो की आजोबा, मला पण दुखतंय, इथं दुखतंय तिथं दुखतंय. अशोक मामा म्हणतात सगळीकडे दुखतंय का, पोटात नाही दुखत का, मी हिला एकटीला पेज भरवतोय म्हणून लगेच तुझ्या पोटात दुखायला लागलं का रे, चल ये इकडे तुला पण देतो. असं म्हणत अशोक मामा इराला आणि ईशानला पेज भरवतात. तर पुढे ते संयमीकडे पाहतात आणि म्हणतात तू जेवलीस का ग. संयमी म्हणते की मी जेवेन नंतर. पुढे अशोक मामा म्हणतात आणि ऐक, कधी काही लागलं ना तर मला फोन करून सांगायचं, नाहीतर मेसेज केला ना तरी चालेल. आणि ते अनिश काका जे काही बोलला ना त्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, ती फार जुनी गोष्ट आहे, आता तसं काही नाहीये. त्यामुळं जर कधी काही लागलं ना तर सगळ्यात आधी मला सांगायचं, ओके. संयमी म्हणते की ओके. अशोक मामा पुढे म्हणतात की मला एक कळलं नाही की ही सायकल मध्ये आलीच कुठून. पुढे ते स्वतःशीच बोलतात की हा, भैरवीने दिली असणारी. तर इकडे भैरवी अनिश सोबत बोलत असते. भैरवी म्हणते की झालं, आता ते पुन्हा मला दोष देणार. अनिश म्हणतो का, तू मुलांना सायकल दिली म्हणून. भैरवी म्हणते की बेसिकली त्यांना माझा राग आहे अनिश, आणि ते तसे माझ्या आईबाबांना बोललेत पण बऱ्याच वर्षापूर्वी. ते म्हणाले होते की ही मुलगी फार उद्धट आणि आगाऊ आहे. अनिश म्हणतो की व्हॉट रविश इज दिस. अगं ते माणसांना जज करतात आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळं समोरच्याचं मन दुखावलं जातं ना, हे त्यांना कळत नाही. भैरवी म्हणते की ठीक आहे, जाऊ दे अनिश, अरे अशी लोक असतात काही काही. अनिश म्हणतो की अशी, अगं त्यांचं वागणं, त्यांचे विचार, त्यांचे नियम हे सगळं बरोबर, बाकी दुसरी माणसं सगळी चुकीची. का कोणाला इमोशन्स असू शकत नाही का, कोणी चुकू शकत नाही का. पण नाही, बाबांना सगळं कळतं, त्यांचं सगळं बरोबर असतं. भैरवी म्हणते इट्स ओके अनिश. अनिश म्हणतो काही नाही ग, त्यांना भेटलो ना की मला पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आठवतात. मला माझे ते अनकम्फर्टेबल वर्ष आठवतात की मी कसे त्यांच्यासोबत घालवले ते. ते घर ना मला कधीच माझं असं वाटलं नाही, ते घर नेहमी त्यांचंच होतं. आई होती तोपर्यंत तरी मला थोडासा कनेक्टेड होता त्या घरासोबत, पण आता तोही राहिलेला नाही. आता सुद्धा ते घर त्यांचंच आहे फक्त. पुढे अनिश म्हणतो की तू बरोबर बोलीच होतीस भैरवी, मुलांना त्या घरामध्ये कधीच कम्फर्टेबल वागता येणार नाही. भैरवी खुश होते आणि पुढे येऊन म्हणते की मग अनिश, मला तू मदत करशील ना, बाकी मी सगळं काही करेल, मुलांना त्या घरातून कसं बाहेर काढायचं ना ते मी पाहिल. असं म्हणत भैरवी अनिश सोबत हात मिळवणी करते. त्यानंतर इकडे रियांश हा संयमीला फोन करतो आणि म्हणतो की इरा कशी गाता. संयमी म्हणते की ठीक आहे, अरे ती खूप स्ट्रॉंग आहे, मागच्या वेळेस तर तिला ह्याच्यापेक्षा जास्त लागलं होतं, पण तिने छान हँडल केलं. पण इथले लोक आहेत ना, हे उगाच इश्यू करतात तिचा पडण्याचा. रियांश म्हणतो बाकीचे लोक म्हणजे. संयमी म्हणते जाऊ दे ना, सोड, तू कशासाठी फोन केला होता ते बोल. रियांश म्हणतो की जाऊ दे ग. संयमी म्हणते अरे बोल रे, कशासाठी केलता फोन ते, उगाच फुटेज खाऊ नको. रियांश म्हणतो की काही नाही ग, उद्या एक्झिबिशन आहे ना, तू येतेस का, त्यासाठी मी फोन केला होता. संयमी म्हणते की नाही नको, आणि तसंही आता इराला लागलंय ना तर मला घरातच थांबावे लागेल, त्याच्यामुळं मला यायला जमणार नाही. रियांश म्हणतो की वाटलंच होतं मला, म्हणून मी तुला विचारत नव्हतो. संयमी म्हणते की बाय द वे, आर यू एक्सायटेड. तर रियांश म्हणतो की मेजर, अगं खूप मज्जा येईल उद्या. संयमी माझं ड्रीम आहे, माझं ना एक चित्र. संयमी माझं ना एक ड्रीम आहे की माझं पेंटिंग त्या एक्झिबिशनमध्ये लागायला हवं. संयमी म्हणते की त्यासाठी काय करावं लागेल. रियांश म्हणतो की काय नाही ग, कोणाची तरी ओळख आहे का ते मी पाहत होतो, पण आय डोंट थिंक सो की कोणाची ओळख वगैरे निघेल. संयमी म्हणते मग आता. तर रियांश म्हणतो आता काय, एंट्री फी भरावी लागेल 10,000 रुपये. पुढे तो म्हणतो की जर काहीतरी जुगाड झाला ना तर खूप बरं होईल ग, मला मोटिवेशन मिळेल, माझं नेटवर्किंग वाढेल, मला ना खूप लोकांना भेटता येईल, त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल. दिस इज ह्यूज अपॉर्च्युनिटी. तर इकडे संयमी मात्र शांतपणे ऐकत असते आणि विचारामध्ये हरवते.
रियांश म्हणतो की हॅलो संयमी, ऐकतेस ना? सॉरी हा, मी तुला बोर केलं. संयमी म्हणते नाही रे, तसं काही नाही. मला ना एक काम आठवलं. चल मी तुला नंतर फोन करते, असं म्हणत ती फोन कट करते. पुढे जनार्दन हे वॉकला चाललेले असतात. तेवढे तिथे देसाई येतात आणि म्हणतात की बरं झालं तुम्ही भेटलात. उद्या आपण सोसायटीच्या पाण्याची टाकी साफ करणार आहोत. याचं सगळ्यांना सर्क्युलर दिलं ना? जनार्दन म्हणतात की हो, सगळ्यांना दिलं. देसाई म्हणतात की उद्या कुणी आरडाओरड भांडणं कुणी करणार नाही ना? आणि त्या माझगावकरांना सांगितलं का नक्की? जनार्दन म्हणतात की हो, सर्क्युलर दिले. आपण आपल्या बाजूनी आता परफेक्ट काम केलेलं आहे. त्यामुळं कुणी आरडाओरड आणि भांडणाचा प्रश्नच येणार नाही. देसाई म्हणतात बरं ठीक आहे चलू, असं म्हणत ते तिथून जातात. त्यानंतर इकडे अशोक मामा ऑफिसच्या फायली घेऊन येतात आणि म्हणतात की चला आता ऑफिसचं काम करतो. बॉसला तरी काय सांगायचं की मुलांनी उच्छाद मानून ठेवला होता. आपण जगाला सांगतो शिस्त म्हणजे शिस्त, चला आता आपण शिस्त पाळूया, असं म्हणत ते काम करायला बसणार. तेवढ्यात ते खाली पाहतात की एक विमान पडलेले. आता हे विमान ईशानने सर्क्युलरचं विमान बनवून फेकलेलं असतं. अशोक मामा ते हातात घेतात आणि म्हणतात की काय पोरेत, नुसता पसारा घालून ठेवतात, कचरा करून ठेवतात. एक दिवस बघेल बघेल आणि चांगलंच बडवून काढेल, असं म्हणत ते विमान कचऱ्याच्या पेटीत टाकायला जाणार. तेवढ्या तिथे संयमी येते. अशोक मामा म्हणतात की काय पाहिजे? संयमी म्हणते की 10,000 रुपये. अशोक मामा म्हणतात काय? अगं ये, मी तुला खडूसपणाने विचारले. संयमी म्हणते पण मी सिरियसली विचारते. अशोक मामा म्हणतात की कशाला हवेत एवढे 10,000 रुपये? संयमी म्हणते की मला फ्रेंडला द्यायचे, फ्रेंडची गरज आहे. अशोक मामा म्हणतात की तुझ्या फ्रेंडची गरज त्याचे आई बाबा निस्तारतील ना, तू कशाला निस्तारतीस? तुला काय वाटतं की शेंगदाणे फुटाने वाटले का 10,000 रुपये? संयमी म्हणते की ओके नका देऊ, असं म्हणत ती जायला लागते. तर अशोक मामा म्हणतात की थांब, तुझ्या फ्रेंडचं कुणी आजारी आहे का? हॉस्पिटलसाठी लागतात आहेत का पैसे? संयमी म्हणते की नाही. अशोक मामा म्हणतात अरे बाळा, मग एवढे 10,000 रुपये असं आपण कोणालाही देऊ शकत नाही. 10,000 रुपये ही खूप मोठी रक्कम झाली. कशासाठी लागतात ते एवढे पैसे? संयमी म्हणते की आहे एक काम. अशोक मामा म्हणतात तेच विचारतोय, काय काम आहे? संयमी म्हणते की जाऊ द्या ना, तुम्हीच मला म्हणाला होतात की काही लागलं की मला येऊन सांग. आता मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही ते करत नाहीयेत. मग ठीक आहे, मी आता भैरवी माऊला सांगते. अशोक मामा म्हणतात काय? संयमी म्हणते की हेच की मी माऊकडून 10,000 रुपये घेणार आणि आता म्हणू नका की मी परस्पर पैसे मागितले. मी आता तिच्याकडून पैसे घेणारच, असं म्हणत संयमी तिथून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी फुलराणी ही किचनमध्ये येते. ती पाहते की नळाला पाणीच नाहीये. स्वतःशीच म्हणते की पाणी गेलं का काय? तेवढ्यात बाथरूममधून अशोक मामांचा मोठमोठ्याने आवाज ऐकू येतो. काय डोक्याला ताप आहे, पाणी कसं काय गेलं? तर फुलराणी पळतच बाथरूमपाशी जाते आणि अशोक मामांना म्हणते कशाला एवढं ओरडताय? अहो पोरं झोपलीत. अशोक मामा म्हणतात अगं पाणी कसं काय गेलं? मी तर साबण लावलाय, माझ्या डोळ्यामध्ये साबण गेलाय, कानात आणि नाकात त्याच्यामुळं खाज येतीये, पाणी पाहिजे मला. फुलराणी म्हणते की आणतो मी लगेच, किचनमध्ये अर्धी कळशी भरून ठेवली मी, तेवढी लगेच तुम्हाला आणून देतो. पोरं झोपलीत, जरा हळू ओरडा. अशोक मामा म्हणतात काय डोक्याला ताप आहे? 1 तारखेला बरोबर हे बिल घ्यायला येतात आणि आता पाणीमध्येच घालवलं ह्यांनी. पुढे फुलराणी अशोक मामांना कळशी भरून पाणी देते. अशोक मामा म्हणतात एवढ्याशीने काय होणार आहे माझं? फुलराणी म्हणते जरा दमानं घ्या, सकाळी सकाळी कटकट करू नका, मी खाली जाऊन अजून पाणी घेऊन येतो. पुढे अशोक मामा ते पाणी आतमध्ये घेतात. त्यानंतर इकडे ईशान हा उठतो आणि बाथरूमपाशी जाऊन जोरजोरात दरवाजा वाजवतो. अशोक मामा बाहेर येतात आणि म्हणतात एक काय कटकटे, अरे कशाला एवढं वाजवतोय दरवाजा? नीट मला आंघोळ पण करून देत नाहीस तू. फुलराणी येते आणि म्हणते अरे कशाला उगाच त्यांना सकाळी सकाळी त्रास देतोयस रे? आधीच एकतर नळाचं पाणी गेले. ईशान खुश होतो आणि म्हणतो की येस, म्हणजे आज ब्रश करायला आम्हाला सुट्टी. फुलराणी म्हणते की इथं विहीर खोदावी लागली ना तरी चालेल, पण कोणालाच ब्रश करण्यापासून आणि आंघोळीपासून सुट्टी मिळणार नाही, आहे की नाही मामा? अशोक मामा म्हणतात की हो मग, शिस्त म्हणजे शिस्त. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. फुलराणी दरवाजा उघडते आणि म्हणते काय काम आहे? तर जनार्दन आत येतात आणि अशोक मामांनाच म्हणतात की अहो माझगावकर ऐका, आज संध्याकाळी मीटिंग आहे. परत म्हणा की मी तुम्हाला सांगितलं नाही, त्यामुळं मी आत्ताच आठवण करून देतो की आज संध्याकाळी महत्वाची मीटिंग आहे, तुम्ही या. अशोक मामा म्हणतात की येणारच आहे आणि येऊ ना एकेकाला चांगलं झापतो का नाही बघा. जनार्दन पुढे येतो आणि म्हणतो की आता आम्ही काय केलं? अशोक मामा म्हणतात की इथं माझे डोळे कान सगळे चुनचू करतात ते साबणामुळं. पाणी नाहीये, पंप का बरं चालू केला नाही? जनार्दन म्हणतात की मी चालू करणारच नव्हतो, अहो आज पाण्याची टाकी साफ करायची ना. अशोक मामा म्हणतात मग हे मला कोण सांगणार? जनार्दन म्हणतात की सांगितलं की, अहो कालच मी सर्क्युलर देऊन गेलतो ईशानकडे. तर फुलराणीला आठवतं की ईशान काहीतरी सर्क्युलर दाखवत होता आणि ईशानला सुद्धा आठवतं की आपण ते सर्क्युलरचं विमान केले. अशोक मामा रागातच ईशानकडे बघतात. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.